पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाची आणि नुसतं गुन्हेगारीकरण नाही तर मुळात आता उघडपणे गुन्हेगारांना सहमती मिळू लागली की काय अशी एकूण परिस्थिती आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी च्या अनुषंगाने असलेली सगळी प्रतीकं ही खुलेपणाने ज्यावेळेला दाखवली जातात त्याचे काय परिणाम समाज मनावरती होत असतात ते सुद्धा आपण या चर्चेतून पाहतोय. पुन्हा डॉक्टर नीलम गोरे, आपल्याला प्रश्न हाच आहे की अशी अपरिहार्यता निर्माण झाली का आत्ताच्या काळामध्ये? आपण सगळेजण उत्तम काम करणारी लोक आहात इथे, आता जी राजकीय मंडळी बसलेली आहात ती, आणि त्याही पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की तरी सुद्धा राजकारणात गुन्हेगार किंवा गुंड आणि यांना मान्यता मिळणं ही अत्यावश्यक बाब होताना दिसते. त्यात ते ही आता जगातली अपरिहार्य गोष्ट आहे राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून. मला आता असं वाटतं, माझ्याकडे 3-4 मुद्दे आहेत, ते कसे संक्षेपाने मांडता येईल ते मी बघते. दहशत आणि दरारा याच्यात एक फरक असतो असं आपण एक नेहमी बोलत असतो. कोल्हापूर भागातले जे जुने शिवसैनिक आहेत त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेच्या शाखा ते काढायचे तर गावात गेलं ना की अक्षरशः त्यांना मारून परत पाठवून द्यायचे. म्हणजे आता ह्याला काय फार लोकशाही म्हणायचं की नाही याची चर्चा होऊ शकते. मलाही आठवते गोष्ट आहे, तुम्हालाही महेश आणि मंदार तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण पांढरा वेश घातलेल्या सभेमध्ये एक जरी भगवं उपरणं किंवा भगवा शर्ट घातलेला माणूस असेल तर लोक असं त्याच्याकडे टकमक बघत असायची. आज भगवा रंग सगळीकडे सर्वमान्य झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की सगळे अगदी कुणीच गुंड कुठल्याच पक्षात नाहीये का आहे वगैरे, याच्यापेक्षा फक्त मला त्याच्यात एक असं वाटतं की जमिनींना आलेले भाव आणि त्याचबरोबर निवडणुकीपुरता गुंडांचा उपयोग राखीव फौज म्हणून वापरायचा ही एक कार्यपद्धती गेल्या 10-15 वर्षात अधिक रूढ झालेली आहे. आणि मी तुमच्याही मला वाटतं वाहिनीवरती बोलले होते की लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभेच्या वेळेला अनेक गुंडांना तुरुंगातून 2014चं बोलते मी, त्यावेळेला जामिनावर ते सुटलेले दिसले. त्यातल्या काही लोकांच्या बद्दल जरा आम्ही चेक केलं की हे कसे बाहेर पडलेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तात्पुरतं बेल दिलेले आहेत. आता निवडणुकीच्या वेळेला काय यांना सगळ्यांना कसे बेल मिळाले किंवा पॅरोलवरती कोल्हापुरात निवडणुकीत मला आठवते थोडा आवाज, निवडणुकीला उभ्या होत्या. ओके, ऐकू येत आहे का? हा येते, बोला. ऐकू येत आहे? हो येते, बोला. हा, तर निवडणुकीच्या वेळेला हे सगळे पॅरोलवरती गुंड फिरत होते आणि निवडणूक झाल्यानंतर असं दिसलं की काही गुंड जे आहेत त्यांना परत प्रशासनाने तुरुंगाच्या आतमध्ये गेले, ते तुरुंगामध्ये. याचा अर्थ काय झाला, कुठे ना तरी कुठे कारागृह प्रशासन, पोलिसांमधला एक घटक आणि हे गुंड या सगळ्याची एक मॅनेजमेंट ही केली गेली होती यावेळेला सुद्धा. अर्थात म्हणजे विरोधी जे आता पक्षात आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून. पुढचा मुद्दा माझा असा आहे की आता जे सगळे लोक प्रवेश करत आहेत पुण्याला भारतीय जनता पक्षामध्ये, हे सर्व लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपमध्ये चाललेले आहेत. आणि याचं कारण असं आहे, साधं मध्ये कोणतरी दुसरे पॅनेलिस्ट त्यांनी लक्ष वेधलं होतं की ज्यांच्याकडे गृह विभाग असतो तर गृह विभागाकडे गेलं की आपल्याला प्रोटेक्शन मिळतं, पोलीस आपल्या आणि गृह विभाग ज्यांच्याकडे असतो त्यांचा पक्ष हा वेगाने वाढतो, असं एक त्याच्यामधला भाग आहे. आणि पिंपरी चिंचवड बद्दल मला मुद्दाम बोलायला पाहिजे. आवाज सातत्यानं तांत्रिक दोषामुळे येत नाहीये, पोहोचत नाही आपल्यापर्यंत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो निलमताई. पिंपरी चिंचवडचा सुद्धा तुम्ही मुद्दा काढलाय. अर्थात पुन्हा अजित अभ्यंकर, ही जी गुंडगिरी जी आहे, या गुंडगिरीला सातत्यानं ज्या वेळेला पक्षांना पुढे आणावं असं वाटतं किंवा या गुंडांना पुढे आणावं असं वाटतं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं सामान्य माणूस जो आहे त्या सामान्य माणूस काहीच करू शकत नाही, काहीच फरक पडू शकत नाही आणि हीच भावना त्याच्यामध्ये मागे असते का? त्याला धमकवण्याचा एक प्रकारे प्रयत्न असतो का? बरोबर, तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, तोच मी शब्द वापरणार होतो की चांगल्या किंवा सामान्य लोकांना राजकारणामध्ये किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये प्रतिबंध करणं, त्यांनी येऊ नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं, दहशत निर्माण करणं, हीच या गुंडांना किंवा त्यांचा वापर करून घेणं किंवा तशा प्रकारच्या शक्तीचा वापर करून घेणं याच्या मागची प्रवृत्ती असते. आपण एक लक्षात घेऊया, जेव्हा आपण गुंडांबद्दल बोलतो
तेव्हा त्याच्या सप्लाय साईड बद्दल फक्त आपण बोलतोय की जो मनुष्य गुंड आहे ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो आणि त्यांना बाजूला करा, मग ते कसे आले, मग त्यांचे फोटो कसे आले, एवढंच फक्त आपण बोलतोय. म्हणजे आपण फक्त जे दिसतात त्या खड्यांबद्दल बोलतोय, परंतु ते खडे हे त्या आतल्या धान्यासारखेच दिसतात म्हणून त्यांना बोलावलं जातं. देयर इज अ डिमांड साइड ऑफ इट. म्हणजे ही जी डिमांड साइड आहे, ही डिमांड साइड त्या पक्षाचं नेतृत्व किंवा त्याला चांगल्या वाईटाचा विवेक नसणारं तिथे लोक असणं आणि त्यांनी हा उपयोगी, म्हणजे ही त्याची डिमांड साइड जी आहे या डिमांड साइडचा विचार करण्याची गरज आहे. तिसरा मला मुद्दा असा वाटतो की राजकारणातून पैसा, राजकारण कशा करता करायचं, तर हा पैसा एकदा प्रचंड खर्च करायचा. खर्च करणं याचाच अर्थ असा की तो तेवढा मिळवायचा. बरोबर. म्हणजे या सगळ्याचा संबंध निवडणुकीमध्ये खर्च होणारा पैसा याच्यामध्येच पुन्हा पुन्हा येतो. आणि याच्यामध्ये आपण निवडणुकीमध्ये पैसा कसा खर्च होतो याच्यावरती निवडणूक आयोगाचं लक्ष नाही. अत्यंत यांत्रिक पद्धतीनं हे लक्ष जे काय दिलं जातं. आता तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कॅश नोटा मोठ्या प्रमाणात पकडल्या निवडणुकीच्या काळामध्ये. त्याचं पुढं काय झालंय कोणालाही माहिती नाही अजून. त्याच्या पुढे याचा काय विषयच नाही. निवडणूक संपली की तो विषय संपला. याच्यामध्ये निवडणूक आयोगाने ज्या नोटा सर्रास वाटल्या जात असतात त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी इंटेलिजन्स एजन्सीने काम केलं पाहिजे. निवडणूक आयोग म्हणजे कसं करतंय की आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही त्याचा निवाडा करू, म्हणजे असे न्यायाधीशाची भूमिकेतनं चाललेलं आहे. ही न्यायाधीशाची भूमिका सोडली पाहिजे. आणि तिसरा मला मुद्दा असा वाटतो की माझ्या मते कोड ऑफ कॉन्डक्ट ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या एक चांगली गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रामध्ये या चॅनेलवरती अशा प्रकारची चर्चा करू शकतो. बरोबर. इतरत्र मी बघतो हिंदी आणि इंग्लिश चॅनेलमध्ये हा विषय जर काढला तर तिथं त्या चॅनेलवरतीच गुंडगिरीचं दर्शन मिळेल अशा प्रकारच्या चर्चा चालतात. मी खरोखर आपले आभार मानतो आपल्या सगळ्या पॅनलिस्टचे की आपण एकमेकांचं म्हणणं निदान ऐकून तरी घेतोय. ही महाराष्ट्रातली संस्कृती निदान या ठिकाणी तरी टिकून आहे. बरोबर. मला असं वाटतं की कोड ऑफ कॉन्डक्ट निदान या राज्यापुरतं तरी, या महाराष्ट्र राज्यापुरतं तरी आपण जर करू शकलो आणि कांगावखोरी आणि खळखट्याकला जी आपण सुद्धा माध्यमांमधून जी मान्यता देता, नाही आम्ही मान्य देतो, की बाबा, कधीही दिली नाही, कधीही आडा दिली नाही. संस्कृती. नाही मान्यता तुम्ही त्याचं- कधी दिली नाही, नाही. तुम्ही मान्यता सांगा, म्हणजे मान्यता त्याचं कधी दिली? कौतुक मान्यता करता नाही दिलेली. काही कौतुक केलेलं नाहीये. काही कौतुक नाही केलेलं मान्यता याचा तुम्ही त्याचं कौतुक मिश्रित बोलता. तुम्ही त्याचं कौतुक मिश्रित एक पद्धतीने त्याचं प्रोजेक्शन करता की त्यांनी जर तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना असं भरीला पाडता. तुम्ही काय नुसतंच काहीच केलं नाही, म्हणजे असे जे नेते असतात नाही असं काही भरीला वगैरे काही पाडत त्यांना तुम्ही प्रॉम्प्ट करता. असं काही भरीला वगैरे पाडत नाही. आंबेडकरजी, नाही तुम्ही असं म्हणता, नाही तुम्ही असं म्हणता की माध्यम इतकी शक्तिमान आहेत की जे राजकीय नेत्यांचं वर्तन ते डायरेक्ट करू शकतात. इतके अजून माध्यम शक्तिमान नाही आहेत. आपल्याकडचे जे राजकीय नेते आहेत, ऐका मला जरा स्पष्टीकरण देऊ द्या, नाही तर याच्याने गैरसमज पसरू शकेल. आपल्याकडचे जे राजकीय नेते आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काय केल्याने काय होऊ शकतं हे त्यांना ठाऊक असल्यामुळे ते त्या प्रकारचा मार्ग अवलंबत असतात. त्यामुळे त्यांना आम्ही काही कोणी प्रोत्साहन देण्याची गरज नाहीये किंवा आम्ही काही त्यांना उत्तेजित करण्याची गरज नाहीये. ते ओरिजिनल ते त्यांची जी शक्ती आहे ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे वापरत असतात किंवा त्याचा दुरुपयोग करत असतात आणि ते लोकांच्या समोर माध्यम मांडत असतात. आम्ही दर्पण आहोत. आम्ही जे काय समाजामध्ये दिसतं ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही काय त्यांना उत्तेजन अजिबात देण्याचा मुद्दा नाहीये इथे. नाही एक बोला एक मिनिट आपण उत्तेजन देता कळायचं माझ्या शब्दामुळे गैरसमज झाला असेल, मला स्पष्टीकरण देऊ द्या. मला असं म्हणायचंय की जेव्हा अशा प्रकारची कृत्य होतात त्याला जी अवास्तव प्रसिद्धी आणि ज्याला एक थोडेसे जनतेचे प्रश्न तीव्रपणाने मांडले अशा पद्धतीने जी दिली जाते आणि त्याच्याविषयी जे शांतपणाने परंतु एका संख्येने अत्यंत लिगल आणि व्यवस्थित अशा प्रकारचं पटणारं आर्ग्युमेंट करून एक आग्रहाने आपलं म्हणणं मांडतात, त्यांना तुलनेने त्यांच्या कृतीला कमी महत्व दिलं जातं. यामधून ते उत्तेजन मिळतं. तुम्ही देता म्हणजे तुम्ही ठरवून देता असं माझं म्हणणं नाहीये. इट हॅपन्स, द इफेक्ट दॅट इज प्रोड्युस्ड इज दिस, अशा अर्थाने मला म्हणायचंय. तेव्हा मला असं म्हणायचं की तुम्ही माध्यम असं नाही मला म्हणायचं की टोटॅलिटीचा प्रश्न आहे. म्हणून कोड ऑफ कंडक्ट जे मी शब्द वापरला तो सगळ्यांसाठीच लागू आहे आणि हा प्रश्न कोड ऑफ कंडक्ट मधनं सुटेल असं मला वाटतं. अन्यथा ही कांगावखोरीची आणि गुंडगिरीची संस्कृती हीच अशा प्रकारच्या याला प्रोत्साहन देत असते.
भ्रष्टाचारामधून पैसा निर्माण करायचा निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थानावरनं, याही गोष्टीचा प्रश्न आहे. म्हणजे हे प्रश्न व्यापक आहेत सगळे. मला माहिती आहे की या प्रश्नाची उत्तरं इथं नक्कीच सध्या एका या ह्याच्यात पलीकडे मिळणार नाही. आपल्याला पण फारसा ही जी अर्थ मान्यता मिळते कांताताई, तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की ज्या वेळेला आज म्हणजे जसा त्या म्हणजे काँग्रेस प्रवक्ते आता अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत, ते म्हटले की मला धक्का बसला. तर खरंच आम्हाला सुद्धा धक्का बसला. म्हणजे संजय दिना पाटलांना सुद्धा अनेक वर्ष ओळखतोय. इतक्या पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीनं बघितलं आणि ते स्वतः बंदूक काढणं वगैरे असं वर्तन करावं लागणं आत्ताच्या काळामध्ये एखाद्या राजकीय नेत्याला आणि तिथल्या त्या परिसरात मान्यता असलेल्या नेत्यांना, याचा अर्थ काय काढता येईल? याचा अर्थ आपल्याला एवढाच काढता येईल का की आता गुंड माझ्याबरोबर किती आहेत आणि तुमच्याबरोबर किती आहेत, याशिवाय राजकीय नेत्याचं मोठेपण हे पुढे येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, एकूणच आपण जर पाहिलं काही म्हणजे दशकांपासून आपण पाहतो आहोत की प्रत्येक पक्षाच्या याच्यामध्ये गुंडांचा वापर परंतु म्हणजे इनडायरेक्टली असायचा. म्हणजे पण आता ह्या 2 शतकांपासून आपण पाहतोय की गुंडांनाही असं वाटायला लागलंय की आपणही लोकप्रतिनिधी व्हावं, निवडणुकीमध्ये सक्रिय व्हावं किंवा पक्षामध्ये प्रवेश करावा. म्हणजे गुंडांना प्रतिष्ठा प्राप्त करून आपल्याला घेण्याचं म्हणजे हे जे सुरू झालेलं आहे प्रत्येक म्हणजे पक्षामध्ये, आणि मला वाटतं की त्याचं हे द्योतक आहे. आता तुम्ही कालचं जे सांगितलं की संजय दिना पाटलांचं, की खरं म्हणजे ही वाद का झाले, म्हणजे पक्षामध्ये म्हणजे कोणाला मोठेपण मिळतंय, आपल्याला साईडलाईन केलं जातंय का, मग या नेत्यामुळेच आपल्याला साईडलाईन केलं जातंय, असा सुद्धा खरं मनामध्ये एक त्रागा किंवा राग असतो. आणि मग ते आपल्या अशा ह्या लोकांच्या माध्यमातून, पण काल तर खरं म्हणजे संजय दिना पाटलांच्या हातामध्येच बंदूक दाखवलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी की गुंडांचा वापर, आता मगाशी नीलमताईंनी फार चांगला मुद्दा मांडला की दहशत आणि दरारा. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगते. 2009ला बारामती लोकसभा मतदारसंघातून मला अचानक निवडणुकीला पाठवलं. निवडणुकीला उभी राहिले होते मी. अनेक मोठमोठ्या गावांमध्ये सभा व्हायच्या आणि त्या सभा, चला ही नवीन कोणतरी आता आली ऐकायचं म्हणून गावातले सगळे लोक यायच्या, सभा मोठ्या व्हायच्या. पण विरोधी पक्षाला वाटायचं की आता ही गावची मतं ह्या बाईला सगळे मिळणार, म्हणून 1-2 दिवसाने 2-3 गाड्या यायच्या आणि गुंडांच्या, आणि ते सांगायचे की त्यांना मत वगैरे देऊ नका बरं का, नाही तर तुमचं आम्ही पाणी बंद करू, तुमची वीज बंद करू, ऊस घेणार नाही. म्हणजे हे इनडायरेक्टली खरं म्हणजे हा दहशत म्हणजे चांगल्या लोकांना, अरे मिळू द्यात की मी जिंकणार नव्हते तिथे, मी अचानक गेले होते, पण अशा पद्धतीने डायरेक्टली इनडायरेक्टली आता एकूण या म्हणजे 2 दशकांमध्ये तरी मला असं वाटते की गुंडांना राजकारणामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे का, किंवा त्यांनाही असं वाटायला लागले की आपण लोकप्रतिनिधी व्हावं, आपणच निवडणुकीला उभं राहावं. परंतु नेत्यांनी खरं म्हणजे स्वतःचं सुद्धा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि फोटोचं सुद्धा आपण पाहतो आता, आम्ही सामान्य आहोत, आम्ही सुद्धा कुठे सभा वगैरे झाली, भाषण झाले की कार्यकर्ते येतात की सेल्फी काढायचा आहे तुमच्यावर फोटो, पण आम्हाला माहित नसतं ते कोण आहेत. हे सगळे अतुल लोंढे पुन्हा अगदी थोडक्यात ही जी मान्यता मिळते, सातत्याने आपण होर्डिंग्स बघतो, आचारसंहितेचा इथे उल्लेख झाला, ही आचारसंहिता बनू शकते का सगळ्या पक्षांची मिळून एक आचारसंहिता की बाबा गुंड लोकांचे मोठे मोठे होर्डिंग्स लागणार नाहीत, गुंड लोकांना त्या अर्थाने समर्थन मिळणार नाही, आणि ही जी होर्डिंग्स आहेत ही भयावह असतात. म्हणजे काही फार चांगली होर्डिंग्स असतात त्याच्यातला भाग नाही. ज्यावेळेला आपण बघतो, रस्त्याने फिरतो, त्यावेळेला काय काय होर्डिंग बघून आपल्या असं वाटतं की अरे काय करणार आहे हा माणूस, ज्या पद्धतीनं त्या होर्डिंग मधली स्टाईल ते दाखवत असतात. हे सगळं बदलेल चित्र असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे चित्र बदलेल असं वाटतं म्हणण्यापेक्षा हे चित्र बदलायलाच पाहिजे. जर हे चित्र बदललं नाही तर मग महाराष्ट्रात जे उत्तर भारतामध्ये बिहार युपी मध्ये होतं तसं महाराष्ट्रामध्ये पण काही दिवसांनी होताना दिसेल. ही जी होर्डिंग का लागतात तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या स्लम मधले जे होट्स असतात ते होट्स मोठ्या प्रमाणावर कन्वर्ट होतात. ते लोक ऍक्च्युअल होटिंगसाठी बाहेर निघतात, कुठल्या प्रलोभनाने निघतात, तिथला जो गुंड असेल, तिथला जो बदमाश असेल त्याचा त्याच्यावर प्रभाव असतो, मग त्याला तिकिटा मिळण्याची सोय होते आणि मग त्याचा तो प्रभाव असल्यामुळे त्या लोकांना कधी कधी इलेक्टिव्ह मेरिट या एका गुंड संकल्पनेच्या नावाखाली बऱ्याच वेळा जे आहे त्या तिकिटात दिल्या जातात. त्याच्यावर कुठेतरी घणाघाती प्रहार जो आहे ते करणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2 असं आहे की जी चांगली लोक आहेत, ज्याला आपण म्हणतो, जर व्होटिंग पर्सेंटेज जर आपण पाहिलं
वोटिंग पर्सेंटेज 55, 60, 65 पर्यंत जातं. पण चांगली लोक मतदान का करत नाही? आपण जे स्वतःला चांगले एलिमेंट म्हणतो समाजातले, त्या समाजातल्या चांगल्या एलिमेंटने सुद्धा बाहेर येऊन मोठ्या प्रमाणावर मतदान केलं पाहिजे. म्हणजे चुकीच्या तिकिटा गेल्यानं की तो इलेक्टिव्ह मेरिट ही जी गोंडस संकल्पना आहे याच्यावर कुठेतरी पहिला वार करण्याची गरज आहे. आणि चांगल्या लोकांना मग ऑटोमॅटिकच जे आहे ते तिकीट देण्यात येईल जर ते निवडून आले तर. मला 2-3 गोष्टीवर बोलायचं होतं पण तुम्ही तिकडे प्रश्न नेले नाही मंदार, म्हणून मला अजून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर उगापोह करता आला नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यावर सगळे नक्कीच 2-4 आपल्याला control गोष्टींसाठी करता येईल. प्रश्न मी नेले नाही. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला काय बोलायचं त्यातला एखादा महत्वाचा मुद्दा बोलू शकता. आम्हालाही तुमच्याकडनं काही बोलायला अशी अपेक्षा आहे, पण मूळ आपल्याकडे वेळ कमी आहे. आता वेळेच्या अभावी आता तुम्हाला थोडक्यात त्या निमित्तानं ती संधी देऊ शकत नाही. पण महेश येतो, अजित अभ्यंकर तुमच्याकडे पण जाता येतो. पण पहिल्यांदा अजित अभ्यंकर आपण बोला की किमान 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 या सगळ्या गोष्टी थांबतील किंवा आचारसंहिता हा जो शब्द आपण सातत्यानं गेल्या काही काळात म्हणतोय, ही खरंच आचारसंहिता येण्याची काही शक्यता किंवा की हे सगळं हास्यास्पद आहे सगळं आपण बोलतोय, कदाचित गुंड पण आपल्याला हसत असतील हे सगळं बोलतोय आपण ते बघून, तर ही परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतं? नाही, बरोबर आहे. पण मला असं वाटतं की व्हिक्टर ह्युगो यांचं एक वाक्य आहे, ते लक्षात ठेवू आपण, की तुम्ही एखाद्या सैन्याचा पराभव करू शकाल, शस्त्राचा पराभव करू शकाल, परंतु ज्या आयडियाचा ज्या आयडियाचा वेळ आलेली आहे त्या आयडियाचा पराभव तुम्ही कधी करू शकत नाही. मला असं वाटतं की आचारसंहिता ही जर नवीन संकल्पना असेल तर त्याची वेळ आलेली आहे, म्हणून त्याचा पराभव करता येणार नाही किती जरी गुंड असले तरी. फक्त मला एकच गोष्टी, मगाशी मी डिमांड साईड म्हणलो त्याच्याबद्दलचं उदाहरण द्यायचंय. पुण्यामध्ये आमच्या पक्षाच्या कार्यालयावरती 2 वेळा हल्ला झाला. बरोबर. ते 3 वेळा झाला ऍक्च्युअली, त्यातला 2 वेळा भारतीय जनता पक्ष संघ परिवाराच्या कडनं झाला. कशा करता झाला? म्हणजे ऑफिसमध्ये येऊन आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून ऑफिस तोडणं, हे क्लिअर, म्हणजे याच्यात कुठलंही काही प्रोव्होकेशन नाही. केरळमध्ये काहीतरी झालं म्हणून त्याचा सूड म्हणून झाला. आणि त्याच्यानंतर आज जे पुण्याचे पालकमंत्री आहेत गिरीश बापट यांनी त्या कार्यकर्त्यांची भलामण करणारं पब्लिक स्टेटमेंट दिलं. ते म्हणले जे कार्यकर्त्यांनी असं केलं असेल मी त्यांचं कौतुक करतो म्हणून. आता तुम्ही जर म्हणजे हे त्याची सरळ डिमांड साईड आहे ती. तुम्ही जर अशा प्रकारे कम्युनिस्टांचं ऑफिस आपण तोडणं त्याच्यामुळे आपल्याला पक्षामध्ये काहीतरी मोठं पद मिळतं, ही जर डिमांड साईड तुम्ही तयार करत असाल तर अशा प्रकारचा सप्लाय तुम्हाला मिळणारच आहे. तेव्हा हे आचारसंहिता जे मी म्हणतो ती हे उदाहरणच आहेत, मी तुम्हाला सांगतो. नाही, नक्की अनप्रवोक्ताचा काही संबंध नाही पुण्याचा तिथं कुठलाच नाही. ठीक आहे, पण हे सगळं ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून असता किंवा राष्ट्रीय पक्षाचे एकमेकांवरती होणारे जे प्रभाव आहेत त्याची सुद्धा जे पडसाद आहेत ते उमटणारच. कारण केरळमध्ये जे घडलं होतं ते सुद्धा तितकंच भयावह आणि तितकंच निषेधार्ह होतं. तुम्ही हे लक्षात घ्या, ऑफिस तोडण्याचा काय संबंध आहे? नाही, बरोबर ना, आमचा बरोबर. निषेध करावा, पण त्या प्रतिक्रिया निदर्शनं करावीत. गुंडगिरीला उत्तर द्यायची संबंध नाही, नाही, बरोबर ना. पण गुंडगिरीला गुंडगिरीनेच उत्तरं मिळायची अशीच जर का आपल्याकडे कल्चर झालं, अशीच संस्कृती जर का राजकीय तयार झाली तर हे होत राहणार पुढे. एवढंच त्या निमित्तानं सांगायचं म्हणून मी वाटतं. मगाशी म्हणलं तो डिमांड साईड, तुमचं म्हणणं बरोबर, ती डिमांड साईड बंद झाली पाहिजे. ती कोणी बंद करायची, कशी बंद करायची, हा तुमच्या सगळ्या राजकीय. केरळमध्ये काय झालं ते खरं खोटं त्याच्या दुसऱ्या पण बाजू आहेत. नाही, अनेक बाजू आहेत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये गेलं ना, पश्चिम बंगालमध्ये पण गेलो तरी त्याच बाजू आपल्या समोर येतील. तुम्ही हा जर प्रश्न आपल्याला राष्ट्रीयच करायचा असेल तर आपण मग सगळ्यातले प्रश्न सगळ्याच देशात राष्ट्रीयकरणाचा मुद्दा नाहीये. मुद्दा एवढाच आहे, जबाबदारीने बोललो तो. नाही, तुमच्या जबाबदारीविषयी काहीच शंका नाहीये. पण या सगळ्याच्यात मुद्दा एवढाच आहे की आपल्याला हे सगळं घडत असताना कुठेतरी प्रतिक्रिया येतील आणि त्या कशा येऊ शकतात याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळे हे सगळं घडत असताना महेश, अगदी थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता बनणं वगैरे आपण जसं म्हणतोय त्याबरोबर ही जी राजकीय संस्कृती रुजती आहे महाराष्ट्रात, आणि आता तर अगदी म्हणजे स्टेजवरती ते तलवारी वगैरे काढण्याची जी काही फॅशन आलेली आहे, हे सगळं जे काय आहे हे कुठेतरी आपण थांबवू शकू किंवा पक्षाध्यक्ष म्हणून सगळ्या पक्षांचे आपल्या राज्यातले अशी काही आचारसंहिता बनवू शकतील असं काही एक भाबडा भोळा असा आशावाद आपण ठेवू शकतो का? नाही, असा आशावाद ठेवण्यापेक्षा मला 1927 साली विल ड्युरॅन्ड यांनी प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी मध्ये जे वाक्य लिहिलं होतं ते या ठिकाणी उद्धृत करावं असं वाटतं. ते म्हणाले होते की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स. इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप ऑफ आवर पॉलिटिक्स. आणि त्यांनी सांगितलं की लास्ट स्टेज ऑफ इट गँगमेन रूल्स
आणि इन आवर पॉलिटिक्स म्हणजे पूर्ण राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक हावी होतात. हे विल ड्युरॅन्ड यांनी 1927 साली त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं होतं. आज मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या तुम्ही जिल्ह्यात जर गेलात तर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही राजकीय पक्ष याला अपवाद नाहीये. दुर्दैवाची परिस्थिती एवढी आहे की मुंबईमध्ये जिथून हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे, महाराष्ट्राचं मुख्यालय आहे, तिथे दोन म्हणजे एक माजी खासदार एक माजी मंत्री एकमेकांवर आपल्या कार्यकर्त्यांनिशी शस्त्रास्त्र घेऊन आमने सामने उभे ठाकतात. यावर पोलिसांच्या माध्यमातून काहीच मोठी कारवाई होत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यावेळेस पोलीस याविषयी थेट कारवाई करतील त्यावेळेस म्हणणार आपल्या आचारसंहितेची वगैरे काही गरज नाही. पोलिसांची जरब कायद्याची जरब या लोकांना वठणीवर आणू शकते. कायदा ज्यावेळेस कडक होईल आणि कायदा ज्यावेळेस आपले हात लांब आहे हे या लोकांना दाखवेल त्यावेळेसच या अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना जरब बसू शकते. एवढीच आपण आशा करू. नक्की. आणि अर्थात या आशेबरोबर आपण एक मात्र निश्चित ठरवू शकतो एक सामान्य नागरिक म्हणून की आपल्या हातात मतदानाचं तितकंच प्रभावी असं अस्त्र आहे. ते अस्त्र नेहमीच चांगल्या माणसांच्या बाजूने आपण उभं केलं पाहिजे. नुसतं चांगल्या माणसांसाठी नाही, सर्व पक्षांना निवडणुका येतात जातात, पण एका दुसऱ्या जागेनी सुद्धा ज्यावेळेला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करतात हे सगळे पक्ष, त्याच्या पलीकडे जाऊन खरं तर सामान्य नागरिकांनीच आता या सगळ्या गुंडगिरी विरोधात उभं राहिलं पाहिजे. ही गुंडगिरी संपली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला ही गुंडगिरी निश्चित शोभादायी नाहीये आणि हा गुंडा राज जो आहे तो संपेल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.